नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या प्रभाग क्रमांक 14 येथील लोकमान्य नगर बस डेपो समोर असलेल्या मैदानामध्ये आहोत आणि आपण काल पाहिलं तर एक प्रकार जो आहे तो या मैदानामध्ये घडला। एक आगीचा साम्राज्य आहे त्या मैदानामध्ये पसरलं होतं। कुठेतरी स्थानिकांनी काल जी आहे ती माहिती अग्निशमन दलाला कळवली, त्यानंतर कुठेतरी आग जी आहे ती आटोक्यात आली। परंतु येथील स्थानिक नगरसेवक जे आहेत राकेश शिंदे या संपूर्ण घटनेमुळे काल जे आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळते। संपूर्ण मैदान जे आहे ते अतिक्रमणाने ग्रासलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी काल जी माहिती जी आहे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिली, त्यानंतर ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी आपल्याला लोकमान्य नगर बस डेपो समोर असलेल्या या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे या संपूर्ण घटनेमुळे जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि आता तोडक कारवाई जी आहे त्या मैदानासमोरील असलेल्या मैदानातील आरक्षित भूखंडावरती अतिक्रमण केलेल्या या गाळ्यांनी हे संपूर्ण गाळे जे आहे ते तोडण्याचा प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळतोय। नगरसेवक राकेश शिंदे यांनी या संपूर्ण प्रकारानंतर कालच्या घटनेनंतर आक्रमक जी भूमिका आहे ती घेतली, त्यानंतर जी कारवाई आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास जो आहे तो स्थानिक नागरिकांना होत होता। त्यानंतर आता कुठे धडक कारवाई जी आहे ती नगरसेवक राकेश शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण समोर पाहिलं तर हे गाळे जे आहेत ते नेस्तनाबूत या ठिकाणी केलेले पाहायला मिळाले। गेले अनेक 10 ते 15 वर्षांपासून या गाळ्यांचा त्रास जो आहे तो येथील स्थानिक नागरिकांना तसेच या आरक्षित भूखंडावरती झालेला आपल्याला पाहायला मिळाला। कालच्या प्रकारानंतर कुठेतरी नगरसेवक राकेश शिंदे यांनी कालच्या प्रकारानंतर राकेश शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली। आक्रमक भूमिकेनंतर आता कुठेतरी संपूर्ण गाळ्यांवरती कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळाली। या मैदानामध्ये आपण पाहिलं तर हे गाळे जे आहे कुठेतरी पुढे येत संपूर्ण मैदान जो आहे तो बेमुक्त करण्याचा प्रकार जो आहे तो समोर येताना आपल्याला पाहायला मिळाला। कुठेतरी आता कुठेतरी या घटनेचा दखल घेत या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळालं। काल आपण पाहिलं तर लोकमान्य नगर बस डेपो समोर असलेल्या मैदानामध्ये जे आहे ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे कुठेतरी भीषण आग लागली। या आगीची माहिती जी आहे ते येथील स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली, त्यानंतर कुठेतरी आग जी आहे ती अग्निशमन दलामुळे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलांनी केला। त्यानंतर संबंधित माहिती स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे यांना मिळाली। त्यानंतर स्थानिकांशी चर्चा करून या संपूर्ण प्रकार जो आहे तो या मैदानामध्ये पाहिलं तर तरसुल्ले असतील, गरजुल्ले असतील, नशेडी लोक जे आहेत या मैदानामध्ये बसून विविध प्रकार करतात, आग लावतात, असा प्रकार जो आहे तो राकेश शिंदे यांच्या कानावर जो आहे तो स्थानिक नागरिकांनी घातला। त्यानंतर संपूर्ण गाळे जे आहेत ते कुठेतरी या संपूर्ण आरक्षित भूखंड आहे तो बेमुक्त करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यावरच आता राकेश शिंदे यांच्या मागणीनंतर त्यांनी या संपूर्ण प्रकारावरती दखल घेतल्यानंतर कुठेतरी ठाणे महानगरपालिकेचं अतिक्रमण विभाग या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि या संपूर्ण गाळ्यांवरती एक धडक कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळते। काल ह्याच मैदानामध्ये आहे ती भीषण आग जी आहे ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे लागलेली आपल्याला पाहायला मिळाली। कुठेतरी आग जी आहे ती आगीचा भडका जो आहे तो मोठा त्या ठिकाणी पाहायला मिळाला।